बापा बापा, लयच लवकर आला रे तू श्याम्या. अजून राहा लागत होतं ना 8-10 दिवस. एवढ्या लवकर काहून आला रे? हो रे, कोणतं काम होतं तेव्हा घरी इकडं याचं? तिथंच राहा लागत होतं सासूरवाडीले. काय वाई तू बी आल्याबरोबर लावली का तू ना? जाय वर्षे अंदर, तू जाय बरं, जाय अंदर. आल्याबरोबर मारला माझ्या सासून टोमना. आणि मी बोलली असती तर मग श्यामजीले दिसते, मग दिसाले. मग ते सासूरवाडीला राहू नको म्हणते काय मग पोराले? काय झालं राहिले 2 दिवस तर उलटा टोमना मारून राहिले, उलट्या बोलून राहिले, अजून काऊन नाही राहिल्या म्हणून. आला वाटते बायकोला घेऊन आला वाटते. मला वाटलं येणार नाही हे श्वेता, पण आधी जाऊ दे. चहा बोईन मा बिन तर ते पोट्ट जामल्यावानीच राही ना. 2-3 दिवस गेली होती ते तर जाऊ दे. बायको आली ना त्याची टेन्शन मोकळा झाला. आता कामाली तरी सरका सुद्धा जात जाईल. काऊन रे, काय गरज होती का तुले राहायची? तू काय म्हणे घेऊन येऊन जातो म्हणे संध्याकाळपर्यंत तिले, आणि तू आलास नाही. 2 दिवस तिकडच काढले तू ना. काही गरज होती? अरे रात नको जात जाऊ सासूरवाडीले. सासूरवाडीले राहिलं ना तर मानदान कमी करते आणि कमी होते आपली इज्जत. एवढंही नाही अक्कल का रे? त्या बाप तर कधीच राहे नाही मायवाले माय बापाच्या घरी. आई उशीर झाला तर थांबीन म्हणलं मी. येतो थोडी म्हणलं होतं. आता तिकडून आले मला किती वाजत होते म्हणून थांबलो होतो. मग दुसऱ्या दिवशी मग ते मायसाई ते म्हणे थांबा 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 थांबा, जाऊ नका भाऊजी, मी जाणार आहे म्हणे. मग तुम्ही जा सोबतच जाऊ म्हणे आपण. मग थांबा म्हणे रात्री रात. मग दुसऱ्या दिवशी थांबा लागलं. काय तू बी मस्त धोंडा केला तिच्या मायनं. अहो अंगठी भेटली ना मला. अंगठी तुला माहित आहे? अंगठी भेटली ना. 5 ग्रामची अंगठी दिली माझ्या सासून. 5 ग्रामची अंगठी? 5 ग्रामची अंगठी घेतली का तुझ्या सासून तुले रे? हो रे. आणि कपडे किपडे घेतले असं ना. मग त्या नुसती अंगठीच घेतली काय? दादा कपडे घेतले ना, कपडे घेतले, अंगठी घेतली. मला तर बिलकुल म्हणजे असं वाटलंच नाही होतं अंगठी गिंगठी देण म्हणून. मध्ये मी तर फक्त श्वेतालेच घ्यायला गेलो होतो. चला बा श्वेताले घ्या आणि धोंडा म्हणे तर कपडे घेऊन म्हटलं जास्तीत जास्त. असंच वाटलं मला माहितही नव्हतं माझ्यासाठी अंगठी घेऊन ठेवली म्हणून. अंगठी भेटली मस्त 5 ग्रामची. ते पण मस्त आहे, 1 नंबर अंगठी. दे मग श्यामे, मी घालतो. 4-8 दिवस मला घालू दे, मग घालतो तू. दे बरं, पाहू दे बरं मला सोन्याची अंगठी. दे बरं, दे, मी घालतो. एक दिवस माझ्याजवळ राहू दे. हाय घनश्याम्या, पडली गिडली तर मग कुठून हे करशील? अगं ते पोरगी बोलन मग ते श्वेता पहिलेच बोलणार आहे ते. 2 वेळातून तिच्याकडून पैसे घेतले तर तुले एवढं सुनावलं, त्या बायकोला एवढं सुनावलं, दुसऱ्याच्या भरशावर लेकरं पैदा करायचे का बा म्हणून. तरी तुला लाज नाही का रे? आणि तू घातली पडली इकडं तिकडं म्हणजे मग अजून ती बोलली पाहिजे तोंड वरकत करून. काय गरज नाही त्याची अंगठी गिंगठी घ्यायची. आई घालू दे ना, दादाला घालतो म्हणते तर घालू दे ना. अशी कशी पडन? 4-8 दिवस घालतात. मी काही नाही म्हणत तुले. घाल, राहू दे. नाही पाहिजे तुझी अंगठी, राहू दे. ठेव ते जवळ ठेव. त्या सासून घेतली ना, घे मग घाल तूच. आई काय काही म्हणलं होतं दादाले? अगाऊ त्याच्या मनात घालून दिलं बिनफालतू. तर काही लगेच घातल्यावर पडली असती काय? श्वेता काही बोलली असती काय दादाले? काही पण बोलाले. त्याची इच्छा होती घालायची तर घालू दिलं असतं. त्याच्याकडून जेव्हा घेणं होईल तेव्हा घेणं होईल. काय तू बी आई अगाऊ त्याला नाराज करून टाकलं दादाले. कोण नाराज केलं त्याला? घालायची इच्छा होती त्याची तर घालू नाही दिलं. त्याला पहिलेच टोकलं तुला. काय बोलत होती श्वेता बिनफालतू? तिला सांगितलं ना मी ना समजावून. अय बाबू, तू वाली अंगठी तूच घाल मा. तुले दिली त्या सासून तर तू अंगठी तूच घाल. काय देऊ नको त्याले. आता नाराज झालेले परवडत. अगाऊ त्याला पहिले चव नाही, चव राहिले कोणत्या गोष्टीची. त्याचं काम आहे होबड दोबड कुठं पाडून दिली म्हणजे मग त्याचं काही लक्ष राहते का? दारू गिरू पेला नाही राहिलं लक्ष, कोणी काढून घेतली दारूच्या ह्याच्यात. मग काय करशील? 5 ग्रामची म्हणजे काही कमी महाग झाली का? ते एवढ्या अंगणीनं तुझ्यासाठी केली त्या सासून. आणि कायले त्याला देतं? त्याला चवाडा नाही कोणत्या गोष्टीचा बिनफालतूचा. आणि हारून टाकली, काही केलं. गौ बोल तुले बी ना आम्हाला बी तिच्या मायबापाचे. पण त्याला बेकार वाटलं ना. बेकार वाटाले घातली असती 2-3 दिवस काय झालं असतं? त्याचंही मन शांत झालं असतं. काही गरज नाही. जाय स्वयंपाक गिंपाक झाला आहे, जेवण घेऊन करून घे. जा. आई मॅडम म्हणे पुस्तकं घेऊन यायचे आणि शाळेचा ड्रेस घ्यायचा. मॅडम म्हणत होती मला, नाही तर म्हणे वर्गात बसू देणार नाही म्हणे. तुझ्या मम्मीला बोलून घेऊन ये म्हणे, नाही तर तुझ्या पप्पाला बोलून घेऊन ये म्हणे. मॅडम म्हणे घेऊ म्हणा तिले. आताच भरले ना बाई त्या दिवशी पैसे मी ना. 4-8 दिवस झाले तर फी तुझीवाली. आता कपडे घेऊ, पुस्तकं घेऊ. एखादा पण शिकून राहिली का ते 12 वर्षाचं? एकाच दिवशी कपडे घे म्हणते, शाळेचा ते पुस्तकं घे म्हणते. घेऊ ना, थांब ना 2-4 दिवस थांब ना म्हणा तिले. शिकवाले तिकडं लागेसे आणि हे घेन ते घे. घेऊ ना, थांब 2-4 दिवस थांब. तुझे पुस्तकं घेऊन देतो आणि ड्रेसले पैसे भरतो. देतो बाई. बबिता, हिरव्या मिरच्या आहे का होत्या तेवढं? हिरव्या मिरच्या सांबार? हो ना अंजनी बाई, आहे ना हिरव्या मिरच्या आहे, सांबारही आहे. आंबे ठेवले होते पण आता आंबे लय महाग आहे जी. जागेवरच एवढे महाग आहे का नाही? इकडं घेत नाही आपल्या गावात.
एवढे महागाचे आंबे, म्हणून मग काय नाही आणलेच नाही. हाय ना, मिरची आहे, सांबारही आहे, देतो ना देतो. किती पाहिजे? दे माय 10 रुपयाचं दे दोन्ही. कविता अर्धा किलो आलू आणि पावभर वांगे दे बरं. दे बरं, सांबार दे 10 रुपयाचा ना अद्रक दे 5 रुपयाचं. हे आहे का इथं उभी? त्या दिवशी आमच्या दोघा नवरा बायको झगडा लावला. अंजनी बाई तू ना तुले काही वाटते का हो? थोडीशी तुले मनात होतं तर मला म्हणाले पाहिजे होतं. माझ्या नवऱ्याला पाहून जाणून बुजून म्हणलं तू ना मला मारलं पाहिजे म्हणून. पाय तू याच्यानं मला किती मारलं. कशानं काही झालं असतं तू या रिपोर्टच टाकला असता पोलीस ठाण्यात मी ना. अंजनी स्वतःच्या घरातलं नाही पाहत. तू सून म्हणे माझ्याजवळ गोष्ट काढली म्हणून मी म्हणलं होतं. मी नाही गेलती त्या घरी चुगल्या लावाले. आता मला काय म्हणतं बाई, मारलं तर मी मार म्हणलं त्या नवऱ्याले मार म्हणाले. तू कायले सांगितलं मायवाल्या सुनेले? कधी पाहिलं होतं तू ना मला चुगल्या सांगताना? कायले अशी कामं करतं मग बिनफालतू? आणि मग मारही नाही खात, असे कामं नाही करायची मग बिनफालतू कामं करायला याचं त्याचं याचं. आणि वरून मलेच म्हणून राहिली तोंड उचकून. तू सून एक नंबरची बदमाश आहे अंजनी. तू सून त्या सुनेनंच गोष्ट काढली होती माझ्याजवळ. माई सासू अशी करते, माई सासू तशी करते, म्हणून मी म्हणलं का तू ही वाली सासूही सांगत असन बाई याच्या त्याच्या जवळ. आणि तेच सांगत आली तू वाली सून त्याजवळ. मी कायले काढली होती त्या सुनेजवळ गोष्ट? आणि तू माझ्या नवऱ्याच्या देखता मायामध्ये लागली शिवा द्याले. आणलं कोण नाही तुझ्या सुनेले? माझ्याजवळ म्हणाले मग सांगितलं असतं तिले. अहो गंगा, खोटं बोलणं बंद करणं बिचारे. अजूनही खोटीच बोलतं काय व? माई सून कायले येण होते या घरी चुगल्या सांगाले मायाविषयी? तिले वेळ तरी भेटते काय व? कधी सांगितल्या हो तिनं चुगल्या तुझ्याजवळ? सांगितल्या नाही तर काय? तुमच्याविषयी किती चुगल्या सांगितल्या? माई सासू म्हणते तोंडानं म्हणते मोठी गोड गोड बोलते ना, मांग अशी करते ना तशी करते. किती चुगल्या लावल्या माझ्याजवळ. मी तर नाही सांगितलं तुमच्याजवळ. आणि तुम्ही येऊन माय नवऱ्याजवळ सांगून दिलं सर्व काही. तुम्हाला एवढंच होतं तर मला विचारा लागत होतं का नाही? विचाराले. गंगा, जे झालं ते झालं. आता काय भांडण करतं का अंजनी बाई सोबत तू? सुनेनं चुगल्या लावल्या का तुझ्याजवळ? हो गंगे, काय काय म्हणे माईवाली सून तुझ्याजवळ? सांग बरं मला काय काय म्हणे तर सांग. पप्पा, माय नवऱ्याला भडकवते म्हणे माई सासू, चांगलं राहू देत नाही म्हणे, कामं नाही करत म्हणे, 2 कामं केले तर दणपण करते म्हणे. अशी म्हणे ना तुझीवाली सून माझ्याजवळ म्हणे. नाही तर काय? आणि वरून तुलेच सांगून दिलं त्या सुनेनं का त्या गंगा काकून सांगितलं म्हणून? और काही भरोसा नाही बाई मायावाला. तू खोट्याडी बाई आहे एक नंबरची. मायवाली सून म्हणे का नाही म्हणे ना तर मी आणतो ना तिले संध्याकाळी त्या घरी घेऊन येतो ना मी मायवाल्या सुनेले. पाहतो ना खरं कोण आहे खोटं कोण आहे. मला करावंच लागन ना बाई. खरंच म्हणलं का तर मायावाल्या सुनेनं तुझ्याजवळ असं? कोणतं भडकवलं बाई मी माय पोराले व? पोराले भडकवाले मी एक शब्द बोलत नाही. जाऊ द्या बा, झगडे होईन करून. आणि माई सून तुझ्याजवळ अशी म्हणे. थांब ना, येऊ दे संध्याकाळी तिला कामावून येऊ दे, काढतो तिची चांगली. आता म्हणलं त्या सुनेनं. म्हणलं नाही तर काय? आता खोटी बोलन त्याला आम्ही काय करा? म्हणलं ना तू कशी आली तर माया घरी माया नवऱ्याच्या समोर सांगाले, तसं तिला घेऊन या लागत होतं ना. याले मग सांगितलं असतं कोण खोटं आहे कोण खरं आहे. तर आता गेला माया नवरा काल रात्रीच गावाले त्याच्या कामावर. असं होय का? म्हणून इले बाई एवढा जोर आला भांडाले व. आतापर्यंत 2 दिवस नवऱ्यानं मारलं तर घराच्या बाहेर निघाली नाही. आणि आता बरोबर बाहेर निघाली. तरी तर म्हणलं बाई एवढा जोर कसा काय आला इले भांडाले? मायावाल्या घराच्या मागून हिचं घर आहे तर एक शब्द बोलली नाही गंगा करून. आता बरोबर तर आणली. नवरा गेला ना कामावर म्हणून होय. आता गंगा, मायवाली बहुनी वाची आहे बा. मी उधार देणार नाही आज तुले. माय बहुनी वाची आहे. पैसे घेऊन ये पहिले असं तर तेव्हा देतो बाई. देतो ना तू पैसे व तू बी अशी करतो उठून पळाल्यावानी. बहुनी वाची आहे. खरंच तुझी सकाळपासून काहीच बहुनी नसन झाली. मीच भेटतो का तुले? कधी पण पाहिलं तर असंच म्हणाले ठेवते भाजीपाला नाही पाहिजे राहू दे, दुसऱ्या इकडून घेऊन ये. जा ना बाप्पा, दुसऱ्या इकडून आण. मी कुठं म्हणतो माझ्यात जवळून घे म्हणून. आणि दुसरं दुकान तरी आहे का गावात कुठून आणतं तर? काही भाजीपाला घ्यायला नाही आधी. हे माझ्यासोबत भांडण करायला आधी इथं मी दिसली का नाही? नवरा गेला असं ना आता. तर कसं बोलायचं बा हिच्यासोबत? झगडा कसा करायचा? आता बोला होतं ना माझ्या सुने आल्याबरोबर हिच्या घरी नेतो संध्याकाळी. कोणं काय म्हणलं कोणं काय नाही तर पाहू तर दे म्हणे. आजी त्या दिवशी आलती पानकोबी घेऊन गेली उधार माझ्याकडून. आणि काय नाही टमाटर घेऊन गेले. आणूनच द्यायचे आहे पैसे आणून द्याले. मला काय पैसे लागत नाही का भाजीपाला आणाले म्हणून म्हणलं तिले. आणि तुम्ही काही तिच्या मतानं ऐकू नका. तुमच्या सुनेनं म्हणलं नाही म्हणलं पहिले विचारून घ्या आणि मग न्या तिच्या घरी. आणि ह्या वेळेस नाही ऐकली ना चांगली झोडपा अजून धरून तिले. नाही मला आमने सामनेच करायचं आहे बाई. आता
माझ्या सुनेल नेतो नीच्या घरी काय म्हणलं काय नाही म्हणलं. लयच मादली, अजूनही दबली नाही बरं ते. दबाले नवऱ्याने एवढं मारलंय तरी तिले अजूनही हेच करून राहिली. थांब ना, थांब थांब. दे बरं बाई, दे बरं तू मिरच्या दे, सांबार दे बरं. मला काही गरम गरम बेसन बनवतो. दे बरं, दे. हो जी, देतो ना. थोडंसं बेसन आणून देता मला. माझ्या पिंकीला आवडते तुमच्या हातचं बेसन. दे जा थोडंसं आणून. हो, ये जो बाई पिंकी, वाटी घेऊन ये जो, तुला बेसन देतो मी. रोशन्या, कोणाच्या घरचा पाईप आणला तू? काय ले आणला रे पाईप? पाणी भराले? 2 बकेट काय टाकणं ते आवल्या बायकोच्या जीवावर येऊन राहिलं तर पाईप घेऊन आला. कोणाच्या घरचा आहे तो पाईप? दे नेऊन तिकडं. आई कोणाच्या घरचा नाही होय, विकत आणला ना. नवीन आणला. दिसून नाही राहिलं का तुला? नवीन आणला. भाऊजीच्या गाडीवर गेलो होतो सिटीत आणि पाईप घेऊन आलो. तिचे हात दुखते ना, तू म्हणतो मी टाकत नाही. मग राहू दे ना. मग आता पाईपानं दोघी नका टाकत जाऊ. पाईप लावला का भरते कूलर मग. आणि आपल्या टाकायचं टाकणं होते पाईपानं. नळ आला का? बापा, पैसे गिसे कुठून आणले? तिच्या मायनं दिले का तुला पैसे? कुठून आणले रे तुझ्या जवळ? पैसे तर आहे नाही तुझ्याजवळ, कामाला तर जात नाही. मग पाईप कुठून आणला तू? होते ना आई पैसे माझ्याजवळ होते ना. मग म्हणून त्याच्यात पाईप आणला. आता मी म्हटलं तुमचे भांडणं होण्यापेक्षा काय लेवा, पाईपानं भरता येते तिले बी. पैसे आहे वाटते पाईप घेऊन येता. बापा बायकोली नेट नाही लागला पाहिजे म्हणून पाईप आणला तू न. मायचा नाही कधी विचार केला रे एवढा. मायनं सकाळपासून उठते, आमच्यासाठी स्वयंपाक बनवते, पाणी भरते बकेटीनं, तवा नाही केला विचार. दे बरं 4-5 हजार दे. त्याला आता लग्नासाठी ऐरगीर घ्या लागन. दे, हाय ना त्याजवळ खरं पैसे दे. 4-5 हजार रुपये कुठून देऊ आता तुला आई? एवढे पैसे नाही आहे माझ्याजवळ. 400-500 रुपये असन. हे मी ना त्याच्यात पाईप आणला. ह्यो पाईप झालाच केवढ्याचा? 350-400 रुपयाचा पाईप आहे तो. हे बी भाऊजीनं घेऊन दिला. भाऊजीचे पैसे द्यायचेच आहे अजून. देऊन देईन भाऊजीले मी. भाऊजीच्या पैशानं घेतला होय. भाऊजी म्हणे चाल म्हणे सिटीत काम आहे म्हणे थोडसं मले. तर मग मी म्हटलं पाईप घेऊन येतो बा. त्यानं दिला, त्याला देतो तो पैसे. तर राहू दे म्हणे भाऊजी, नंतर देतो म्हणे. तसं म्हणे रे तू तुझ्या पैशानं आणला म्हणून आताच लगेच बदलला. भाऊजीच्या पैशानं आणला म्हणतो. हो, माझ्या पैशानं म्हणजे ना आता भाऊजीले द्यावं लागत नाही का मग ते पैसे? माझ्या ह्याच्यातले द्यावं लागत ना. तू आता 4-5 हजार रुपये म्हणले म्हणून मी मग सांगितलं का ऐर घ्यायचं आहे म्हटलं. ते आताले तर पैसे नाही म्हणतं लगेच. आणि बायकोसाठी पाणी भरासाठी पाईप बरा आणला तू न. बरोबर भाटव्याचं नाव सांगू राहिला शाईन्या. नाही रोशनजीनं तर पाईप आणला. बरं झालं बाई. टाक्यात पाणी भरून कूलरमध्ये पाणी भरू लय हात दुखले. त्यावेळेस 1-1.5 घंटा लागते नुसतं पाणी भराले. तेवढ्या याच्यात दुसरे कामं होते. सकाळपासून उठलं तर करावंच लागते. पण आता माहित नाही आई बोलले असन ना. बोला ना आई. रोशनजी काय आणला पाईप? राहू द्या लागत होता जी रोशनजी, तुम्ही पाईप आणा नाही लागत होता. नाटक करून राहिली का जास्त? तू न आणायला लावला त्याला पाईप ना. तू शिकून राहिली का? तुझ्या म्हणण्यानुसारच वागून राहिला आता तो. आई बिना नाही सांगितलं त्याला, खरंच नाही सांगितलं मी त्याला पाईप आणाले. तेच म्हणे काल मी आणतो म्हणे पाईप म्हणे. मग चांगली गोष्ट झाली ना आई. आता मी नसली समजा इकडं, मी आता पेपर राहीन मायवाले आता. तर मग तुम्हाला कामी पडते ना. मग तुमच्यासाठी होते ते. आपल्या दोघीले कामी पडते. तुम्हाला कामी पडते, मला कामी पडते. पाईप लावून दिला, पाईप नळाले लावून का भरत राहते. इकडे दुसरे काम होते आई. त्याच्यात काय पैसे खर्च करायची गोष्ट आहे ते. आता मग एवढं काय आहे, 400-500 रुपये गेले असन त्याच्यात. तुला कोणता नेट लागून राहिला पैसे कमवायचा? 400-500 रुपये गेले म्हणते अजून ते तोंड वरता करू. ते शिक्षणाचं काय होई ते? पेपरले जायचं. आता अजून राहिलंच का ते शिक्षण? काही गरज नाही काही करायची फराची. आई माझे शिक्षण चालू आहे तुम्हाला तर माहित आहे ना. मग मी काहून नाही जाईन? मी जाणार आहे. सगळे कामं धामं घरचे करून जाणार. काय मी काही घरचे कामं तसेच ठेवून नाही जाणार आहे. सगळं करून मी कॉलेज करणार. किती वेळा सांगितलं मला आईनं फाई म्हणायचं नाही म्हणून. आणि ते बंद कर शिक्षण. ते वाला मोठी काय बॅलेस्टरी नाही बोलून राहिली. शिक्षण वाचाय साहेबीन म्हणून राहिले काय होतं? शिक्षण करून घरतच पाडणं निवाड घरी. कसं मला समजून नाही राहिलं. मी शिक्षण बंद नाही ठेवणार रोशनजी, तुम्हाला सांगतो मी शिक्षण बंद नाही ठेवणार. आता सोनमय बी तर शिकून राहिली ना. ते बी तर लग्नानंतर शिकणारच. ते तर मला सोबती राहणारच आहे. आणि मग काहून अशा म्हणते आई? बाबासोबत बोलतो मी. तू टेन्शन नको घेऊ. बाबासोबत बोलतो. ते शिक्षण काही बंद होत नाही. तू शिकायचं आहे ना, शिक. बोला तुम्ही काय बोलायचं आहे. तुमच्या बाबासोबत बोला. मला ड्रेस नाही घालू देऊन राहिले ठीक आहे. कामात मला काही सगळे कामं करायला लावते ते बी ठीक आहे. पण मी शिक्षणाच्या बाबतीत ऐकणार नाही. मला शिकायचं आहे बरं. हो बोलतो ना मी. बाबासोबत बोलतो ना. सांगतो ना मी बाबाले. आईच्या मतानं काय ऐकतो तू? मी हाव ना त्यासोबत. स्वतः चिठ्ठीची केस टाकली यानं जवळ ना. आता तिच्या मागं पाहून फिरून राहिलं. कॉलेज पर्यंत काही गरज होती का त्या पोरीच्या कॉलेज पर्यंत जायची? काय म्हणणं आहे हो बाई त्या नवऱ्याचं? काय म्हणते होतं? त्याला माहित आहे ना आता सोडचिट्टी होणारच आहे म्हणून पक्क. आता आपली तारीखही फिक्स झाली. त्याला असं वाटते काही जीवा आपल्याला सोडचिट्टी देते आता.
म्हणून ती कॉलेजपर्यंत आली माय मांग. कॉलेजमधल्या पोरं पोरीले कोणालाच माहीत नाही माय लग्न झालं बा, म्हणून मी घालतच नाही ना आता गळ्यात गिड्यात. सर्वेच्या समोर येऊन माझ्यासमोर हे केलं त्याईनं. रडणं भरणं मी म्हणते जीव देतो, असं करतो तसं करतो म्हणते बाबा मले. सर्व पोरं पोरी माझ्याकडे पाहत होते. कॉलेजच्या बाहेर निघाली होती मी इथं. काय करावं बाई आता, ह्या जवायचं यानं तर आपतच आणली बाई. नाट केला जवाई. पहिले मार जसं केलं माया पोरीसोबत, आता तिच्या मांग लागला. चाल 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 चाल, काय रे मारून टाकले म्हणा. माल तर अर्ध्या रात्री मग घराच्या बाहेर काढून टाकते पोरीले माया. बायको तरी समजते का मग त्याले? बायको समजाले मारून देते ना अर्ध्या रात्री, बायकोला हाकलून देते घराच्या. काय जीवा तू त्याच्या बोलण्यात येऊ नको बरं. तुले सांगतो तो नाटकं करून राहिला. आता त्याच्यासोबत कोणी हाय नाही ना, म्हणून नाटकं करून राहिला. तू पिगलू नको बरं त्या नवऱ्याच्या याच्यात. नाही जीवा, ज्योती बरोबर बोलून राहिली. त्या नवरा काही सुधरत नाही बाई, सुधरत नाही त्या नवरा. आणि तू काही त्याला हे नको करू बरं. त्याच्या चट्टीत जाऊ नको. शॉर्ट चिठ्ठी देऊन द्यायची आता. आपले आता शॉर्ट चिठ्ठी होणारच आहे. वकील म्हणे नाही यावेळेला तारखेत शॉर्ट चिठ्ठी होतेच म्हणून. तुला सोड चिठ्ठी दिली तर माझी जीव देतो म्हणे, असे म्हणे मला ते. आई कशानं काही केलं गेलं तर मायावरच येण. आई बाबा कशानं काही केलं त्याईनं खरंच जीव घेऊ दिला तर मलाच पोलीस पकडन. तुले काही पकडन मग जीवा. वा वा वा, तुले काही पकडन. त्यानंच केस टाकली, त्यानंच तुझ्यासोबत एवढं केलं. वकील गिकील हाय नाही का, पहिलेच केस चालू आहे. तुले काय हे करण काही पण आपली तुझ्या म्हणणं काय ते सांग. तू त्याला चान्स देतं का त्या नवऱ्याले? ज्योती मला आता बिलकुल जायचं नाही. माझी इच्छाच नाही त्याच्यासोबत राहायची. मला नाही जायचं आहे, पण मला बेव लागून राहिला. खरंच त्यानं काय केलं गेलं तर मग टेन्शन काय घेऊन राहिली मग? तू त्याला शिक्षण कर, ती पोरगी सांभाळ. बाकीच्याचं काही टेन्शन नको घेऊ. आणि तू याला भाऊ येते उद्या. हे जतीन तुझ्या सोबत येणार आहे उद्या. काम कर जीवा, तुला सांगतो उद्या सकाळी माझ्यासोबत चाल तू. पोलीस स्टेशन मध्ये याचा रिपोर्ट देऊन देऊ. पहिलेच केस चालू आहे का नाही आपली, याचा रिपोर्ट देऊन येऊ आपण. म्हणजे कॉलेजमध्ये तुला त्रास देते, तुला मागं मागं लागते, तुला धमक्या देते, असा एक रिपोर्ट टाकून देऊ त्याच्या नावावर अजून. हो बाई जीवा, तसं कर. जाय तुझ्या बाबासोबत न जतीसोबत जाई उद्या आणि एक रिपोर्ट टाकून दे. म्हणजे कसं रिपोर्ट टाकला म्हणजे माहीत पडते पोलीस आले काय म्हणते काय नाही म्हणत. उद्या काही झालंय विलं तर त्यावर काही येणार नाही. पण आई मला नाही वाटत त्याईनं कशानं काही केलं पाहिजे बा म्हणून. मला वाटत नाही तेही नाही जगावं चांगलं आणि मला बी जगू द्यावं. मी माझ्या पोरीसोबत जगतो आता. करून राहिली ना मी नर्सचा कोर्स करून राहिली ना, माझ्या मागं मागं काऊन येते. काही नाही करत, बेकार आहे त्या नवरा. काय करते होतो, काही करत गिरत नाही. चाल तू पोलीस स्टेशन मध्ये उद्या रिपोर्ट देऊन देऊ. पोलीस बरोबर सारखी करते त्याले. तुला भेवाडून पाहिजे तो जीवा. काय करतो गेलीस ना आता घरी रडत आली तू. भेवाडून पाहिजे तू. त्याला असं वाटते का हे गेली म्हणजे आपल्यासोबत येईन बा, आपण इथे धमक्या दिल्या तर जाऊ नको तू फक्त. बाबा मी त्याच्या चाटीत नाही येत. मला जायचंच नाही. खरंच सांगतो तुम्हाला असं काऊन वाटते मला जायचं आहे म्हणून. मला नाही जायचं. मला आता शिक्षण पाणी करायचं आहे. एवढ्या अंगवणीनं पैसे भरून मी टाकलं ना नसले जतीन दादानं पैसे भरले ना, मग मला करायचंच आहे ते. आता मला जायची इच्छा नाही आहे, पण असं वाटते त्यानं कशानं काही केलं ना त्याच्या घरचे लोक आपल्याला नाही म्हणाव, मला नाही म्हणाव. मग एवढा विचार नको करू तू जीवा. एवढा विचार काय करतो. आम्ही आहो ना, आम्ही आहो ना त्यासोबत. काय तू एकटी आहे का ना असं कोण काय म्हणून तुले त्याच्या घरचे. त्याच्या अंगात जास्त मस्ती आहे तर करू दे त्याला. काय करायचं काय नाही तर जबरदस्ती आहे का ही तसा. जेव्हा म्हणलं त्यानं घरातून बाहेर हकलाचं, जेव्हा म्हणलं तेव्हा न्यायचं. धमकी देऊ बिलकुल त्याच्या किती यायचं नाही. चालू उद्या आपण पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन देऊ. हो जीवा जाय तू. एक रिपोर्ट दिला माझ्या ठिकाणी डबल त्या मागं लागणार नाही. बरं नाही वाटत ना ते कॉलेजच्या बाहेर उभं राहणं आणि मग बोलणं ना हे फालतू नाटकं करणं. तसं करतो मग मी. उद्या येतो मग मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देऊन देऊ आपण त्याचं वाला. तसंच करतो. मला लय लाज आली मग. आणि माहित आहे का सगळी पोरी माझ्याकडे पाय उद्या बोलन नाही तर माझ्यासोबत त्या पोरी मग असं जर झालं तर हे पोट्टी म्हणून लोपरच आहे म्हणत. त्याला कुठं माहित आहे तो माझ्या नवरा होय बा म्हणून. म्हणूनच म्हणलं जाय पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दे. पोलिस बरोबर ढुंगणावर लाता मारल्या का मग सरका येते नव्हती नवरावं. जाय बरं जाय उद्या पोलीस स्टेशनमध्ये जाय. येणारच नाही डबल ते आल्या कॉलेजमध्ये.